लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल हा काहीसा एकूणच चित्र जर पाहिलं तर तो खरा ठरताना सुद्धा दिसतोय। तशी शक्यता दाट आहे। आपण पाहतोय भाजपा 80-90च्या घरात, तर तिथं शिवसेनेला 35 ते 40 जागा मिळू शकतात। शिंदेंची शिवसेना आणि भाजपचा आपण पाहिलं तर मात्र काटेकी टक्कर 60 ते 70 या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला जागा मिळू शकते असा लोकशाही मराठी आणि रुद्रचा अंदाज आहे। एक्झिट पोल आहे तिथं मनसेची धाकधूक लोकशाही मराठीच्या या एक्झिट पोल नंतर कुठेतरी वाढताना दिसतेय, कारण 7 ते 12 केवळ जागा मनसेला मिळण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते, अंदाज वर्तवला गेलाय। तिथं हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस 22 ते 27 आकडा गाठेल असा एक अंदाज आहे। तर वंचित एक जागा कुठेतरी मिळवताना दिसेल, खातं उघडताना दिसेल असं म्हटलं जात आहे। इतर 10 ते 15, त्यामुळे आता जर आपण सगळं चित्र पाहिलं लोकशाही मराठीच्या एक्झिट पोलनुसार, तर अपक्ष किंग मेकर ठरणार का, अपक्ष गेम चेंजर ठरणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। आता आपण टक्केवारी समजून घेऊया। टक्केवारीनुसार कोण मोठा भाऊ आहे, तर अर्थातच भाजप 26%, आपण स्ट्राईक रेट हा पाहतोय। शिंदेंची शिवसेना 13%, तर ठाकरेंची शिवसेना 25%। पुन्हा एकदा नेक टू नेक फाईट भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 8%, अर्थात मनसे राज ठाकरेंची हर्षवर्धन सपकाळ 10%, तर वंचित 2% आणि इतर 16%। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।